अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला याच्यातला अचूक पर्याय निवडायचे. पुढीलपैकी कोणता समूह, आता आपल्याला काय विचारलं बघा, समूह संच विचारला, पण कोणता विचारलाय? समूह संच विचारलेला आहे. कोणता समूह संच आहे? इंद्रधनुष्यातील रंग. ओके, इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात बरोबर. ताना पिही निपाजा. ओके, ताना पिही निपाजा. ओके, असे आहेत ते. ठीक आहे, मग तो एक त्यांचा संच आहे बरोबर. मग निश्चितच पर्याय क्रमांक ए हा होतोय. ठीक आहे, आता दुसरे पण बघूया. शाळेच्या वरती उंच झाडे. आता शाळेच्या वरती उंच झाड आहे. ठीक आहे, पण ते एकाच ठिकाणी असणार आहेत का? नाहीत. ठीक आहे, एक शाळेच्या ग्राउंडच्या शेजारी असेल, एक स्टाफ रूमच्या पाठीमागं असेल, राईट, एक गेटच्या पुढे 2 असेल, म्हणजे ते ठिकठिकाणी असणार आहे, एका ठिकाणी नसणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे निश्चितच काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी नसणार आहे. गावातील श्रीमंत लोक. आता गावातील श्रीमंत लोक हे काय एकाच घरात राहणार आहेत किंवा एकाच सोसायटीच राहणार नाहीत बरोबर. ते ठिकठिकाणी असणार. ठीक आहे, त्यांचं काय ठिकाण निश्चित नसणार आहे, मग त्याच्यामुळे हे सुद्धा निश्चितच नाही. डी आहे पुस्तकातील सोपी उदाहरणे. आता पुस्तकातील सोपी उदाहरणे प्रत्येक चॅप्टरमध्ये सोपी उदाहरणे असतीलच असं नाही. ठीक आहे, ते वेगवेगळ्या टॉपिकमध्येच सोपी उदाहरणं असणार, मग त्याच्यामुळे निश्चितच पर्याय डी सुद्धा नसणार आहे. पर्याय क्रमांक जो ए आहे, इंद्रधनुष्यातील रंग, हा पर्याय म्हणजे एकत्र. ठीक आहे, एकत्र आपल्या इंद्रधनुष्याचे रंग एका ठिकाणी दिसत, म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच इंद्रधनुष्यातील रंग हा समूह संच आहे. दुसरा प्रश्न बघूया. N/W म्हणजेच नॅचरल नंबर आणि होल नंबर. N/W हा संच पुढीलपैकी कोणता आहे? म्हणजेच N आणि W यातील आपल्याला कॉमन काढायचा, कॉमन संच काढायचे. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा बघूया N म्हणजे काय असते. म्हणजेच नॅचरल नंबर. नॅचरल नंबर जे असतात ते 1, 2, 3 पासून सुरू होतात, आणि होल नंबर जे असतात ते 0, 1, 2 आणि 3 पासून सुरू होतात बरोबर. आता याच्यामध्ये बघा कॉमन काय दिसतंय आपल्याला? कॉमन जे आहे ते हे आहे. ठीक आहे, कॉमन जे आहे ते हे, म्हणजेच N पासून म्हणजेच 1 पासून पुढे. ठीक आहे, नॅचरल नंबरमध्ये 1 पासून सुरू आहे, आणि होल नंबरमध्ये सुद्धा 1 पासून पुढे नंबर असतात. ठीक आहे, 0 पण आहे, पण 1 पासून पुढे नंबर या ठिकाणी सुद्धा असतात, म्हणजेच कॉमन हे आपण घेऊ शकतो. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक हा जो ए दिसतोय तो इथेच आपला फिक्स होऊन जाते. बी बघूया. बी मध्ये आहे 0. 0 या होल नंबरमध्ये आहे, पण तो N मध्ये आहे का? नॅचरल नंबरमध्ये 0 आहे का? तर नाही, मग त्याच्यामुळे निश्चितच हा पर्याय इथं कट होत आहे. त्यानंतर सी मध्ये बघूया 0. आता ह्याच्यामध्ये बघा 1 पासून पुढे अनंत नंबर आहेत, इथं बघा 0 पासून पुढे अनंत नंबर आहेत, मग ह्याच्यातील कॉमन फक्त आपलं 0 असू शकतोय का? तर 0 हा